नमस्कार मैत्रिणींनो, रत्ना बोडके रेसिपीत आपलं स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे छान अशी खमंग आणि लुसलुशीत मटारचे थालीपीठ। तर थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य बघूया। तर आपल्याला थालीपीठ बनवायचं आहे आणि त्यासाठी लागणारं साहित्य हिरवे वाटाणे घेतले, कोथिंबीर घेतली मी। कोथिंबीर व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून आणि बारीक कापून घ्यायची आहे। बाजरीचं पीठ, किसलेलं गाजर, बारीक चिरलेला कांदा, बेसन पीठ, हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हिरवे वाटाणे, मिरच्या, लसूण आणि जिरे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचे। तर आता तसंच आपल्याला यात वाटाणे दळून घ्यायचे, जिरे, लसूण आणि हिरव्या मिरच्या। तर जास्त बारीक नाही करायचं आपल्याला, थोडंसं जाडसरच ठेवायचे। तर हे बघा, तर अशा पद्धतीने आपल्याला दळून घ्यायचे। मी थोडंसं पाणी घातलं होतं, 2 ते 3 चमचे आपल्याला हे पाणी घालून दळून घ्यायचे। आता आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे। तर एका बाउलमध्ये आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे। कोथिंबीर घ्यायची, थोडीशी कोथिंबीर मी साईडला ठेवते, लागले तर आपण पुन्हा घेऊ। किसलेलं गाजर, कांदा आणि आपण वाटाणे, हिरव्या मिरच्या दळून घेतल्या, हे मिश्रण काढून घ्यायचे। बाजरीचे पीठ, बाजरीचे पीठ आपल्याला जसं लागेल त्याप्रमाणे आपण घेऊ। बेसन पीठ, 4 चमचे मी इथं बेसन पीठ घेतलंय। हळद घ्यायची थोडीशी, अर्ध्या चमच्याला कमी हळद घेतली मी। मीठ घालायचे। तर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। काही ना बऱ्याचदा असं होतं का लहान मुलं आहे ना, भाज्या खाती नाही, तर त्याच्यामुळं काय करायचे की अशा पद्धतीचा थालीपीठ बनवायचे, म्हणजे नक्कीच मुलं खातील आणि अतिशय चविष्ट लागतं खायला। तर इथं मी पुन्हा पीठ घालणार आहे। बाजरीचं पीठ जे आपण साईडला ठेवलं होतं ना, ती पीठ घ्यायचे। तर इथं सर्व पीठ घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। थोडंसं पाणी घ्यायचे। तर हे बघा, अगदी व्यवस्थित आपण पीठ मळून घेतले। आता याचे थालीपीठ बनवून घ्यायचे। तर हे बघा, असा एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आपल्याला आणि ह्या कॉटनच्या कपड्यावरती थालीपीठ थापून घ्यायचे। तर पहिले थोडं पाणी लावून घ्यायचं आपल्याला, असं थोडं पाणी लावून घ्यायचे आणि आता असं थापून घ्यायचे। थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, एकसारखं असं व्यवस्थित थापून घ्यायचं। जास्त जाड नाही बनवायचं आणि जास्त पातळ पण नाही। हे बघा, असं ह्या पद्धतीचं आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायचे। तर पॅनही गरम झालाय, लगेच भाजून घेऊया। तर तेल घालून घ्यायचे आपल्याला। तर व्यवस्थित पसरून घ्यायचं इथे। तर गॅस थोडा मोठा करायचा आहे। अतिशय चविष्ट लागतं थालीपीठ खायला।
अगदी सोपी पद्धत आहे थालीपीठ बनवण्याची. जास्त साहित्य लागत नाही, आपलं रोजचं घरातल्या साहित्यांमध्येच बनतं. तर दुसऱ्या साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायचे. हे बघा किती छान कलर आलाय. थोडंसं तेल घालायचंय वरून. पुन्हा एकदा दुसऱ्या साईडने भाजून घ्यायचे. तर अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे, कारण आपण ज्या भाज्या घातल्या ना त्यात वाटाणा, गाजर किसून घातलेले, कांदा आणि कोथिंबीर, तर व्यवस्थित त्यात शिजले गेले पाहिजे. तर घाई नाही करायची, अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे आपल्याला. हे बघा, आता ह्याच पद्धतीने आपण सर्व बनवून घेऊया. तर आता आपण दुसरंही असं भाजून घेऊया. थोडंसं तेल घालायचे. थोडंसं तेल घालायचे. तर दुसऱ्या साईडनी असं भाजून घ्यायचं. तर हे बघा, अगदी व्यवस्थित आणि छान असे आपले थालीपीठ तयार झाले. तर भरपूर बनवले मी, हे बघा. आणि थालीपीठाबरोबर चटणीही तयार झाली आहे. शेंगदाण्याची आणि कोथिंबीरची चटणी बनवली आहे मी. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.